छत्रपती संभाजीनगरमधील आणखी एक पतसंस्था बंद झाली आहे। श्री साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्था बंद करण्यात आली आहे। वैजापूर शहरातील शाखा बंद पडल्याने खातेदारांमध्ये खळबळ आहे। तक्रारीसाठी आमदार रमेश बोरणारे ठेवीदारांसह पोलीस ठाण्यामध्ये आलेले आहेत। पतसंस्थेत हजारो खातेदारांच्या कोट्यवधींच्या ठेवी आहेत। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी नितीन थोरात आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। नितीन, नेमका काय प्रकार घडलेला आहे आणि नेमकं कारण काय दिलंय ही पतसंस्था बंद होण्यामागे? रिद्धी, आपल्याला माहिती आहे की छत्रपती संभाजीनगर यापूर्वी देखील अनेक पतसंस्था या ठेवीदारांना खातेदारांना चुनावून पसार झाल्याच्या घटना घडल्या होत्या, ज्यामध्ये खातेदारांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं होतं। आता पुन्हा एकदा संभाजीनगरच्या वैजापूर शहरातली ही जी साईबाबा महिला नागरी पतसंस्था आहे ही बंद पडल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। आणि या सगळ्या स्वरूपाच्या तक्रारी वैजापूरचे स्थानिक आमदार रमेश बोरणारे यांच्याकडे आल्यानंतर या सर्व ठेवीदारांना घेऊन ते सध्या पोलीस ठाण्यात दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि यामध्ये कोट्यवधी रुपये या सर्व हजारो ठेवीदारांच्या अडकल्याची माहिती समोर येत आहे। आणि या बँकेच्या जिल्ह्यात जवळपास 5 शाखा असल्याचं बोललं जात आहे। आणि त्यामुळे नेमका हा आकडा किती आहे, याचे नेमके किती लोकांची यामध्ये फसवणूक झाली हे आता येणाऱ्या काळात समोर येणार आहे। मात्र पुन्हा एकदा आपण बघू शकतो की संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ही एक पुन्हा बँक आता बुडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। रिद्धी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी नितीन। Thank you.